गेल्या 4 महिन्यापासून अमरावतीमधील रेल्वे उड्डाणपूल सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने शहरात वाहतूक व रहदारीची मोठी कोंडी निर्माण झाल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। अमरावतीकरांची रहदारीची समस्या दूर करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक सुलभ करण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाकरिता 125.37 निधी मंजूर करण्याची लिखित लक्षवेधी सूचना अमरावतीचे आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या कामकाजामध्ये मांडली। तसेच अमरावती रेल्वे उड्डाणपुलावरून तात्पुरत्या स्वरूपात लाईट व्हेकल वाहतूक सुरू करण्यासाठी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीकरिता 2 कोटींचा आराखडा मंजूर करण्यासाठी सूचना सुद्धा आमदार सुलभा खोडके यांनी केली। दरम्यान हीच लक्षवेधी सूचना आमदार संजय खोडके यांनी विधानसभेमध्ये सुद्धा लावून धरली असता यावर विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तरे उत्तर देताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आगामी मार्च 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बजेटमध्ये अमरावती येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या निर्मिती प्रकल्पाकरिता 125.37 कोटींची निधीची तरतूद करणार असल्याचे सांगण्यात आले। तसेच तात्पुरत्या सुधारणा करण्यासाठी 2 कोटींचा आराखडा मंजूर करणार असल्याचे सुद्धा मंत्री महोदयांनी मान्य केले। लक्षवेधी क्रमांक 11 संजय खोडके। लक्षवेधी क्रमांक 11 बोला खोडकेजी बोला। तुमचं उत्तर देणारा माणूस अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीमध्ये ज्या ब्रिजच्या संदर्भातला उल्लेख केलेला आहे तो अमरावतीचा ब्रिज 1963ला खऱ्या अर्थानं बांधला गेला होता आणि या ब्रिजमुळं अमरावतीचे 4 भाग होतं आणि 4ही भागामध्ये त्याच्यावरून वाहतूक जाऊन पूर्ण अमरावतीचं वाहतूक व्यवस्थित चालू राहण्यासाठीचा हा ब्रिज होता। परंतु ह्या ब्रिजचं स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर हा ब्रिज वाहतुकीसाठी योग्य नाही आणि त्याच्यामुळं 23/8/25 पासून या 23/8/25 पासून यांनी तो ब्रिज वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केलेला आहे। तर माझा मंत्री महोदयाला 2-3 प्रश्न आहे की हा ब्रिज चालू करण्यासाठी आपली प्रस्ताव जो आपल्याकडे शासनाकडे आलेला आहे तो 125 कोटीचा प्रस्ताव आला आहे, त्याला आपण कधी मंजुरात देणार? आणि दुसरा मुद्दा एक त्याच्यात असा आहे की आज जरी तुम्ही मंजुरात देतो म्हटलं तरी तो ब्रिज चालू होण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी 1-1.5-2 वर्षाचा कालावधी जाणार आहे आणि त्या पिरियडमध्ये अमरावती शहराची वाहतूक पूर्ण विस्कळीत होणार आहे। तर त्याचा रिपेअर करून त्याला स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही केलं होतं आपल्या अधिकाऱ्यांनी, त्याला 2 कोटी रुपये खर्च लावला तर तो वर्षभर तरी तो लाईट व्हेकलसाठी तो ब्रिज चालू राहणार आहे। तर माझे 2 प्रश्न आहे, एक तर तरतूद कधी करणार आणि त्याला प्रशासकीय मान्यता कधी देणार आणि 2 कोटी रुपये लावून तो ब्रिज चालू करण्यासाठी त्वरित आजच्या आज आदेश देणार का, हा दुसरा प्रश्न। सभापती महोदय, सन्माननीय खोडके साहेबांनी आमदार साहेबांनी जो प्रश्न मांडला थोडी माहिती त्यांनी दिली आहे तीच आहे की 1963 साली हा ब्रिज बांधण्यात आला होता। ह्याचं मुदत संपली म्हणून रेल्वे प्रशासनानं आपल्याला ह्याची लाईफ संपली आहे म्हणून त्यांनी आपल्याला कळवलं। त्याप्रमाणे आपण खाजगी सल्लागाराकडून प्राथमिक हे केलं, त्यांनी पण याला दुजोरा दिला। पहिली हेवी व्हेकलची वाहतूक याच्यावरची थांबवण्यात आली, त्याच्यानंतर परत म्हणजे खाजगी सल्लागाराकडनं अंतिम आपण त्याच्यावर हे घेतला आणि त्यांनी सांगितले की पूर्ण वाहतूक या ब्रिजवरची थांबावी। हा लोखंडी स्टील ब्रिज आहे आणि हा 4 रस्त्यांना हा ब्रिज जे 4 रस्ते जे आहेत ते या ब्रिजला कनेक्ट होतात आणि वाहतुकीच्या दृष्टीनं अमरावती शहरातला महत्त्वाचा ब्रिज आहे। यानंतर सभापती महोदय, आपण बांधकाम विभागानं 125 कोटीचा नवीन ब्रिजचा प्रस्ताव हा आपण तयार केलेला आहे। या दरम्यान एक सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महारेलला आणि MRIDCLला सूचना दिल्या होत्या, ज्याचा उल्लेख खोडके साहेबांनी केला की तात्पुरतं हा ब्रिज चालू करता येतोय का। तर त्याप्रमाणे महारेलनं आणि MRIDCLनं एक त्याच्यावर स्टडी केला आणि तात्पुरतं या ब्रिजचे करून साधारण त्यांनी जे दिला रिपोर्ट आहे की 16 कोटी रुपये खर्च केले
तर हा ब्रिज पुढचे 4-5 वर्ष आपल्याला वापरता येईल. आणि असं असताना हे सभापती महोदय हे व्यवहारात्मक होत नाही आहे. म्हणजे 16 कोटी रुपये खर्च करायचे आणि परत 4-5 वर्षानंतर हा ब्रिज परत पाडायला घ्यायचा, परत बांधायचा. येणाऱ्या मार्चच्या बजेटमध्ये आपण 125 कोटी जे ब्रिजचे आपले प्रस्ताव त्याची आपण जी काय असेल ती प्रस्ताव पाठवून प्रशासकीयमध्ये तरतूद वगैरे आपण करायचं नियोजन करतोय. ज्याचा उल्लेख खोडके साहेबांनी केला, आमदार साहेबांनी, की 2-1 कोटी रुपये जर खर्च करून जर त्याप्रमाणे लाईट व्हेकल जे आहेत ह्याची वाहतूक जरी चालू करता येईल तर त्याचा अभ्यास परत एकदा करण्यात येईल. आणि तसं जर सुरक्षिततेच्या दृष्टीनं शक्य असलं तर विभागाकडनं ते निर्णय केला जाईल. हा खोडकेजी. मंत्री महोदय, 2 विषय वेगवेगळे आहे. महारेलचा जो विषय आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच्या मीटिंगमध्ये मांडला, तो विषय वेगळा आहे महारेलचा. त्याच्यापेक्षा इथले महेशकर म्हणून जे स्ट्रक्चरल प्रायव्हेट कन्सल्टंट आहे त्यांनी स्वतः येऊन, आम्ही स्वतः तिथं स्ट्रक्चरल ऑडिट केलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला लाईट व्हेकलसाठी 2 कोटी रुपये खर्च केले तर आपले AC वगैरे सर्व आहे, त्यांना माहीत आहे की 2 कोटीमध्ये तो ब्रिज चालू होऊ शकते. नाही तर तुम्हाला हा ब्रिज बांधता बांधता 3-4 वर्ष जाईल, तर 3-4 वर्ष अमरावती शहराची वाहतूक विस्कळीत होणार आहे. त्याच्यामुळं ते 2 कोटीला मान्यता द्या. वाटल्यास आता 2 दिवसात आचारसंहिता लागणार आहे. तपासून पाहतो म्हणले. हा, सर एकच मिनिट, ACSच्या स्तरावर महारेल सोबतचा जो प्रस्ताव आहे तो तुम्ही पुढे चालवा, परंतु हे 2 कोटी रुपये जर होऊ शकत असेल तर तो आजच त्याला मान्यता द्यावी ही माझी विनंती आहे. सदस्यांनी जी काही व्यावहारिक मागणी केली आहे ते तपासून बघा. सभापती आपण महोदय सांगितलं तपासून त्या- बघितली जाईल आणि त्याच्यावर तातडीनं कार्यवाही केली. ओके. आमदार सुलभाताई खोडके यांनी आपल्या लिखित लक्षवेधी विधिमंडळाला अवगत केले की अमरावती ते बडनेरा रेल्वे लाईनवर सन 1963च्या सुमारास रेल्वे उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. या उड्डाणपुलावरून शहराच्या 4 भागाची वाहतूक जोडली गेली असून अमरावती शहरातील राजकमल चौक, हमालपुरा रेल्वे स्थानक आणि जयस्तंभ चौक सारख्या महत्वाच्या केंद्रांना हा रेल्वे पूल जोडला असल्याने शहरवासियांना वाहतूक व रहदारीची चांगली सुविधा होत होती. दरम्यान या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात आल्याने गेल्या 25/8/2000 पासून या पुलावरून सर्वच प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे गेल्या 4 महिन्यापासून शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होऊन नागरिकांना गैरसोयींना सामना करावा लागत असल्याचे, नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्यासाठी आवश्यकता असून यासाठी 125.37 कोटी इतका निधी अपेक्षित असल्याचे आमदार सुलभाताई खोडके यांनी आपल्या लिखित लक्षवेधीतून अधोरेखित केले आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने या संबंधीची पुढील कार्यवाही त्वरित करण्याकरिता दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी रेल्वे विभागास कळविले असून निधी संदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यामुळे सदर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास गती देण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून निधी उपलब्ध करण्याची मागणी आमदार सुलभाताई खोडके यांनी राज्य विधिमंडळासमक्ष केली आहे. त्याचबरोबर अमरावती येथील रेल्वे उड्डाणपूल निर्मितीच्या प्रकल्पाकरिता साधारणतः 2 वर्षाचा कालावधी लागणार असून काम पूर्ण होईपर्यंत शहरातील वाहतूक प्रचंड विस्कळीत होऊन शहरात सुरक्षित वाहतूक व अपघात विरहित रहदारीची मोठी समस्या उद्भवणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात केवळ हलक्या वाहनाच्या वाहतुकीसाठी रेल्वे पूल सुरू करून शहर वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरती उपाययोजना करण्याची सूचना देखील आमदार महोदयांनी केली. या संदर्भात नुकतीच पाहणी व निरीक्षण केले असता रेल्वे उड्डाणपुलाच्या तात्पुरतीच्या दुरुस्तीच्या कामाकरिता 2 कोटी रुपये लागणार असून हलक्या वाहतुकीसाठी रेल्वे उड्डाणपूल सुरू होईल व शहरात सद्यस्थितीत जी वाहतुकीची विस्कटलेली समस्या आहे त्यावर नियंत्रण मिळवता येईल. त्यामुळे अमरावती रेल्वे उड्डाणपुलाच्या तात्पुरत्या दुरुस्ती व सुधारणेसाठी 2 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला सुद्धा मान्य करून तरतूद करण्यात यावी, तसेच लगेच प्रशासकीय मान्यता देऊन शासनाने याच अधिवेशनात आदेश जारी करावा अशी सूचना सुद्धा आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी आपल्या लक्षवेधीतून केली आहे. अमरावतीकरांची रहदारीची समस्या दूर करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक सुलभ करण्यासाठी शासनाने रेल्वे उड्डाणपूल निर्मिती प्रकल्पाकरिता तात्काळ आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच रेल्वे उड्डाणपुलावरून तात्पुरत्या स्वरूपात
स्वरूपाची हलकी वाहतूक सुरू करण्यासाठी 2 कोटींचा आराखडा मंजूर करावा अशी लक्षवेधी सूचना आमदार संजय खोडके यांनी सुद्धा विधान परिषदेमध्ये दाखल केली. दरम्यान राज्य विधिमंडळातील कामकाजाच्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये अमरावती रेल्वे उड्डाणपूल निर्मितीच्या संदर्भातील लक्षवेधीवरील उत्तर देताना मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितले की सदर रेल्वे उड्डाणपुलाचे संरचनात्मक परीक्षण झाल्यानंतर अंतिम अहवालानुसार अस्तित्वातील रेल्वे उड्डाणपुलाचे आयुष्यमान संपुष्टात आल्याने व सद्यस्थिती समाधानकारक नसल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे रेल्वे उड्डाणपुलावरील सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जुन्या अस्तित्वातील रेल्वे उड्डाणपुलाच्या जागी नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधणे आवश्यक असून त्यांना 125.37 कोटींचा निधी लागणार असल्याचा प्रस्ताव आलेला आहे. त्यामुळे सदस्यांनी विधिमंडळात केलेल्या सूचनेनुसार आगामी मार्च 2026च्या बजेटमध्ये याबाबत निधीची तरतूद करून कामास गती देणार असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले. नवीन रेल्वे उड्डाणपूल निर्मिती होईपर्यंत अस्तित्वावरील नादुरुस्त रेल्वे उड्डाणपुलाची दुरुस्ती व सुधारणा करून तात्पुरत्या स्वरूपात हलक्या वाहनाच्या वाहतुकीसाठी सुरू करणे सुद्धा शक्य असून त्यासाठी 2 कोटीचा आराखडा सुद्धा तयार करण्यात आल्याने सदस्यांच्या सूचनेनुसार त्याला सुद्धा मान्य करून सदरचे काम लवकरच प्रगतीपथावर आणणार असल्याचे उत्तर सुद्धा मंत्री शिवेंद्र राजेसिंह भोसले यांनी आपल्या उत्तरात म्हटले. ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती.